आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबिर एका दिव्यांग मुलीसाठी अक्षरशः आशेचा किरण ठरले। नागरिकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ मार्गी लागाव्यात आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय। या कार्यक्रमास खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, पुणे विभागाचे सहायुक्त संतोष भोर तसेच सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले। शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज आणि प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करत अनेक प्रश्न निकाली काढलेत। मात्र या शिबिरात घडलेला एक प्रसंग उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेलाय। मौजे कळंबी येथील मेंढ प्रकल्पग्रस्त वसाहतीतील मनीषा सुभाष मोझर व सुभाष बळवंत मोझर यांच्या कुटुंबातील दोन्ही मुले दिव्यांग आहेत। त्यापैकी मुलगी ऐश्वर्या सुभाष मोझर ही अंध असून तिच्यासाठी सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत अर्ज सकाळी सुमारे 11 वाजता शिबिरात दाखल करण्यात आलाय। अर्ज प्राप्त होताच ग्राम महसूल अधिकारी कळंबी व मंडळ अधिकारी भाळवणी यांनी तात्काळ कार्यवाही करत अहवाल सादर केलाय। त्यानंतर तहसीलदार योगेश टोंपे यांनी ऐश्वर्याला लाभ मंजूर करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित केलाय। या आदेशाचे वितरण उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांच्या हस्ते ऐश्वर्या मोझर हिला करण्यात आले। तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हा शिबिराचा सर्वात भावनिक आणि सुवर्ण क्षण ठरलाय। याच कुटुंबातील दुसरा मुलगा शुभम मोझर याचे आधार कार्ड अद्याप तयार झाले नव्हते। याची दखल घेत प्रांताधिकारी यांनी तात्काळ करगणी येथील आधार केंद्राशी संपर्क साधून मतदान ओळखपत्राच्या आधारे आधार कार्ड तयार करण्याच्या सूचना दिलेत। या घटनेमुळे शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचत असल्याची जाणीव उपस्थितांना झाली। भाळवणी येथील समाधान शिबिर हे केवळ शासकीय कार्यक्रम न राहता एका दिव्यांग मुलीच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश देणारा क्षण ठरलाय। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।